जय शिवराय मित्रांनो. हा किल्ला आज उद्ध्वस्त आहे, पण कधी काळी याच भिंतींनी बादशहाच्या झेंड्यानं थांबवलं होतं. हा किल्ला पडला नाही, तो झुंजत झुंजत इतिहासात अजरामर झाला. पुण्याच्या मातीत उभा एक शांत, विस्मरणात गेलेला किल्ला, नाव संग्रामदुर्ग, ज्याला आज आपण चाकणचा किल्ला म्हणून ओळखतो. आज इथे फक्त दगड उरलेत, पण कधी काळी या दगडामध्ये रक्त, शौर्य आणि स्वराज्याचं स्वप्न वाहत होतं. इसवी सन 1660च्या आसपास हा किल्ला होता फिरोंगोजी नरसाळे या शूर सरदाराच्या ताब्यात. आणि समोर होता मोगल साम्राज्याचा प्रचंड फौजफाटा तोफांचा मारा, हजारो सैनिक, पण तरी हा किल्ला झुकला नाही. दिवसाचे दिवस वेढा, अन्न संपत आलं, पाणी कमी झालं, माणसं थकली, पण तरीही किल्ल्याच्या प्रत्येक दगडाने एकच उत्तर दिलं: स्वराज्य विकत घेता येत नाही. शेवटी विश्वासघातामुळे हा किल्ला मोगलांच्या हाती गेला. पण इतिहास आज एकच प्रश्न विचारतो: हा किल्ला खरंच पडला होता का, की त्याने शत्रूलाच घाम फोडला होता? पुढच्या भागात पाहूया मोगलांना हा किल्ला जिंकायला किती महिने लागले, फिरोंगोजी नरसाळे खरंच पराभूत झाले होते का, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यापासून काय शिकवलं. पार्ट 2 चुकवू नका, कारण ही गोष्ट आहे स्वराज्याच्या पहिल्या मोठ्या संघर्षाची. अशा विस्मरणात गेलेल्या किल्ल्यांच्या कथा जिवंत ठेवायच्या असते तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.